नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा मराठी व्याकरणचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, कौमुदी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. कौमुदी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. बघा, कौमुदी म्हणजे काय असतो, चंद्र असतो. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपला योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, मृदू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता. मृदू बघा शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता. मृदू, कठोर म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलं, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारले, गुणाची कदर करणारा. गुणाची कदर करणारा त्यांना आपण काय म्हणतो, गुणग्राहक. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलं, धूळ चारणे. बघा, अशा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ सांगा. धूळ चारणे. धूळ चारणे म्हणजे काय असतो, पराभव करणे, एखाद्याला हरवणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. नम्र, गुंड, पुंड, दास्यम. बघा, 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी भाववाचक नाम कोणतं व्हायला पाहिजे, दास्य. बघा, हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, मी अभ्यास करत असे. बघा, या ठिकाणी वाक्य आहे, या वाक्याचा काळ ओळखा. मी अभ्यास करत असे. बघा, कोण त्याला पाहिजे, मी अभ्यास करत असे. बघा, हे वाक्य रीती भूतकाळाचं वाक्य म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक 8 अरे रे काय तुझी दशा. बघा, हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. अरे रे बघा, या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह आहे, म्हणजे हे वाक्य कोण त्याला पाहिजे, उद्गारार्थी वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे. विषय क्रमांक 9 बघा, काय विचारलाय, महर्षी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. कोणती संधी आहे. योग्य उत्तर काय असेल, महर्षी. बघा, या शब्दामध्ये स्वर संधी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, आज गावात जत्रा आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. गावात. बघा, त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात. विद्यार्थी मित्रांनो, त इ आ बघा, हे सप्तमी या ठिकाणी या विभक्तीचे प्रत्यय असतात. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाची महत्त्वपूर्ण PDF आहेत. बघा, बालमानसशास्त्र त्याची नोट्स व त्याची MCQ, मराठी व्याकरण त्याचे नोट्स आणि त्याची MCQ, परिसर अभ्यास नोट्स. बघा, या ठिकाणी आपल्याकडे महत्त्वपूर्ण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न अवेलेबल आहेत व मागील बघा सर्व टी-ई-टी झालेले पेपरचे PDF पण अवेलेबल आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण नोट्स व त्याचे MCQ पाहिजे असेल तर उत्तरासोबत 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, काय विचारलाय, संगर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. बघा, संगर म्हणजे काय असतो, युद्ध, लढाई. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक दुसरा बघा, दुर्गुण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता. दुर्गुण. बघा, योग्य विरुद्धार्थी मग शब्द कोणता, दुर्गुण, सद्गुण. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. पश्चिमेकडील देशातील लोक आपण त्यांना काय म्हणतो, पश्चिमेकडील देशातील लोक आपण त्यांना काय म्हणतो, पाश्चिमात्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, सारख्याच लायकीच्या माणसांनी एकमेकांचे समर्थन करणे या अर्थाची मन ओळखा. बघा, योग्य मन कोणत्याला पाहिजे, सारख्याच लायकीच्या माणसाने एकमेकांचे समर्थन करणे. उंदराला मांजर साक्षी या ठिकाणी या अर्थाची म्हण आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, अंगाचा तीळ पापट होणे. बघा, अशा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ सांगा. अंगाचा तीळ पापट होणे.
म्हणजे काय असतो अतिशय संतापेने, अतिशय रागेने. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. अलंकारिक शब्द कोणता आहे? उंबराचे फूल. बघा उंबराचे फूल म्हणजे काय असतो? अत्यंत दुर्मिळ. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य या ठिकाणी अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा, हा, ही, हे, तो, ती, ते. बघा हे कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा हे कोणत्या सर्वनाम या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, खालील शब्दापैकी कोणता शब्द या ठिकाणी भाववाचक नाम नाही? बघा शौर्य शब्द काय आहे? भाववाचक नाम आहे. स्वामित्व भाववाचक नाम आहे. विशिष्ट, गोडवा, गोडवा म्हणजे गोडवा या ठिकाणी भाववाचक नाम आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 विशिष्ट. बघा हा शब्द भाववाचक नाम नाही. विषय क्रमांक बघा पुढचा, वा किती अप्रतिम षटकार. बघा हे वाक्य कोणतं असेल? उद्गारवार्थक या वाक्यामध्ये चिन्ह आलेलं आहे, म्हणजे उद्गारार्थी वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला? अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? अग्नी, पावक म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा. शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. योग्य, वामकुशी. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आरोहण या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. आरोहण म्हणजे काय असतो? वर चढणे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, तिलांजली देणे. वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. तिलांजली देणे म्हणजे काय असतो? त्याग करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय? मी चित्रपट पाहत असेन. बघा कोणता असेल? असेन म्हटलं काय असतो? असेन. बघा भविष्यकाळ असतो. मी चित्रपट पाहत असेन. क्रिया पूर्ण आहे का? नाही. अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या वाक्याचा काळ आहे. मुख्यालय बघा या ठिकाणी शब्द आहे. मुख्यालय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? मुख्यालय बघा हा शब्द स्वर संधी अशा प्रकारची या ठिकाणी संधी आहे. विषय क्रमांक पुढचा, ने, ए, शी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? ने, ए, शी बघा हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत. विषय क्रमांक पुढचा, अनिल विचारले कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? अनिल. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? आत्मारावरावजी देशपांडे. बघा अनिल बघा त्यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे. क्रमांक पुढचा, विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. युवकचा बघा या ठिकाणी युवक शब्द आहे. विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. युवक, युवती म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 विरुद्ध लिंगी शब्द आहे. विषय क्रमांक बघा पुढचा काय विचारला? ज्यावेळी 2 वाक्य उभयनवी अव्यय यांनी जोडलेले असतात त्यावेळी कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? ज्यावेळी 2 वाक्य उभयनवी अव्यय यांनी बघा जोडलेले असतात त्यावेळी आपण अर्धविराम या प्रकारचं विरामचिन्ह वापरतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भोपाल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? भोपाल. बघा भोपाल म्हणजे काय असतो? राजा. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 भोपालचा या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, अनुकूल या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता? अनुकूल, प्रतिकूल म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य या ठिकाणी विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा. बघा अशा प्रकारची एक म्हण आहे. या म्हणीचा अर्थ सांगा. बघा म्हणीचा अर्थ काय असेल? नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा. बघा या ठिकाणी नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे असणे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या म्हणीचा अर्थ आहे. खडे चारणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. खडे चारणे बघा योग्य अर्थ काय असेल? खडे चारणे म्हणजे एखाद्याला पराभूत करणे, हरवणे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, दिग्विजय बघा हा शब्द कोणत्या संधीचं या ठिकाणी दिग्विजय हा शब्द विचारलाय कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण? दिग्विजय हा शब्द संधी कोणती आल्या पाहिजे? व्यंजन संधी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? चाचीचे हे षष्ठी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय असतात. आजन्म बघा हा शब्द कोणत्या प्रकारचा समास आहे? आजन्म. आजन्म म्हणजे जन्मापासून समास कोणता आला पाहिजे? अवयभाव समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. आणल, विस्तव, पावक बघा हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? आणल, विस्तव, पावक बघा हे अग्नी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे. बघा आपण त्यांना काय म्हणतो?
मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजे सिंहावलोकन म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. पायमल्ली करणे. पायमल्ली करणे म्हणजे काय असतो? बघा, अवमान करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपला योग्य अर्थ आहे. सोने या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. हे बघा या ठिकाणी हा शब्द सोने या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय? चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना आपण खालीलपैकी काय म्हणतो? तो बेट असे म्हणतो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारले? वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. बघा या ठिकाणी काय विचारले? अंग धरणे. बघा अशा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ सांगा. अंग धरणे. अंग धरणे म्हणजे काय असतो? लट्ट होणे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय? अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. बघा अडकिता हा शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे. विषय क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय? दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघाच योग्य उत्तर काय असेल? दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? तर संत रामदास महाराज बघा यांनी दासबोध हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7 काय विचारलाय? शब्दाची या ठिकाणी जात आपल्याला ओळखायची आहे. बघा शब्द कोणता आहे? त्याला. या शब्दाची जात ओळखा. बघा त्याला थंडी वाजते. बघा समजा अशा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्यामध्ये त्याला या शब्दाची जात ओळखा. जात कोणती असेल? मग सर्वनाम म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा काय विचारला? प्रतिवर्ष बघा या ठिकाणी शब्द आहे. हा शब्द कोणत्या समासाचं या ठिकाणी? प्रतिवर्ष, प्रत्येक वर्षी. बघा समास कोणता यायला पाहिजे? अव्ययभाव समास म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा कोल्हापूर बघा हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघाच योग्य उत्तर काय असेल? कोल्हापूर बघा हे शहर पंचगंगा नदीच्या काठावर आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आंबोली हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये? आंबोली. आंबोली बघा हे थंड हवेचं ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर बघा ही सर्व शहरे कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत? बघा सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर बघा ही सर्व शहरे कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा या ठिकाणी काय विचारलंय? कोकणामध्ये विचारले अगदी उत्तरेकडे असलेली नदी कोणती नदी आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे असलेली नदी कोणती नदी आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? दमणगंगा बघा ही नदी कोकणामध्ये सर्वात उत्तरेकडची या ठिकाणी नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा मिडनाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मिडनाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे सलमान रश्दी. मिडनाईट चिल्ड्रन्स बघा या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा आशियान या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? आशियान बघा या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? जकार्ता. बघा या ठिकाणी आशियान या संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचायत राज स्वीकारणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? देशामध्ये विचारले पंचायत राज स्वीकारणाऱ्या देशामधलं पहिलं राज्य कोणतं आहे? बघा नागौर जिल्ह्यामध्ये राजस्थान बघा हे राज्य देशामध्ये सर्वात पहिल्यांदा पंचायत राज स्वीकारणारं देशामधलं पहिलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक बघा पुढचा काय विचारलाय? बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली? बक्सारची लढाई. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बघा सन 1764 बघा या वर्षी बक्सारची लढाई ही झाली होती म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बेगम हजरत महल यांनी सन 1857च्या उठावामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे नेतृत्व हे केले होते? त्याचे योग्य उत्तर काय असेल? लखनौ बघा या ठिकाणी नेतृत्व हे केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा राणीगंज बघा हे दगडी कोळसा क्षेत्र
कोणत्या राज्यामध्ये आहे? राणीगंज बघा हे दगडी कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? राणीगंज बघा हे दगडी कोळसा क्षेत्र पश्चिम बंगाल राज्यामध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झाला? बघा कृष्णा नदीचा उगम विचारलाय कोणत्या ठिकाणाहून झालेला आहे? योग्य उत्तर काय असेल? महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी बघा कृष्णा नदीचा उगम हा झालेला आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? धर्मशाळा बघा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये? धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय असेल? धर्मशाळा बघा हे थंड हवेचं ठिकाण हिमाचल प्रदेश राज्यामध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा कोलार बघा ही सोन्याची खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कोलार सोन्याची खाण कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय असेल? कोलार बघा ही सोन्याची खाण कर्नाटक राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा या ठिकाणी काय विचारलं? तुतीकोरीन हे भारतामध्ये विचारले पूर्व किनाऱ्यावरचं महत्त्वपूर्ण बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा तुतीकोरीन हे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. तुतीकोरीन बघा हे बंदर तामिळनाडू या राज्यामधले या ठिकाणी बंदर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारतामध्ये सर्वाधिक जिल्हे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? सर्वाधिक जिल्हे कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? उत्तर प्रदेश बघा या राज्यामध्ये सर्वाधिक या ठिकाणी जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा ऊस लागवडीचं सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ऊस लागवडीचं विचारलंय सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय असेल? बघा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वात अधिक या ठिकाणी ऊस लागवडीचं क्षेत्र आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारला? आगरताळा कोणत्या राज्याची राजधानी? आगरताळा आगरताळा बघा कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर त्रिपुरा यांची राजधानी कोणती? आगरताळा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारले? भारतामध्ये विचारले सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती नदी आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतामध्ये सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती नदी आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? नर्मदा बघा ही नदी भारतामध्ये सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं? सर्वाधिक पावसाचं ठिकाण असणारं मौसिनराम हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे? मेघालय राज्यामध्ये आहे ना. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ्स या नावाचं पुस्तक कोणाचं पुस्तक आहे? योग्य उत्तर काय असेल? माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ्स म्हणजे माझे सत्याचे प्रयोग हे महात्मा गांधी यांचे या ठिकाणी पुस्तक आहे. विषय क्रमांक पुढचा अज्ञातवासी बघा हे टोपण नाव कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा सर्वांनी उत्तर सांगायचा प्रयत्न करा. अज्ञातवासी हे टोपण नाव कोणाचं आहे? दिनकर गंगाधर टिळकर बघा या कवीचा अज्ञातवासी हे त्यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारतामध्ये विचारले सर्वाधिक कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? बघा भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं उत्पादन बघा योग्य उत्तर काय असेल? भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं उत्पादन हे कर्नाटक राज्यामध्ये होत असते म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मूलभूत कर्तव्य बघा यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या वर्षी करण्यात आला होता? बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. मूलभूत कर्तव्य बघा यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या वर्षी करण्यात आला होता? सन 1976 बघा या वर्षी मूलभूत कर्तव्य यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला होता. विषय क्रमांक पुढचा लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? Fe बघा या ठिकाणी काय आहे? लोखंड मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. विषय क्रमांक पुढचा खालीलपैकी सर्वात हलका धातू कोणता आहे? बघा खालीलपैकी सर्वात हलका धातू कोणता आहे? योग्य उत्तर काय असेल? लिथियम बघा या ठिकाणी सर्वात हलका या ठिकाणी धातू आहे. विषय क्रमांक पुढचा प्रभाकर हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं साप्ताहिक? प्रभाकर नावाचं साप्ताहिक बघा याचं योग्य उत्तर काय असेल? प्रभाकर बघा या साप्ताहिक कोणी सुरू केलं होतं? भाऊ महाजन बघा आणि प्रभाकर या नावाचं साप्ताहिक त्यांनी सुरू केलेलं मासिक आहे. विषय क्रमांक पुढचा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव बघा खालीलपैकी काय होते? महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचे बघा नाव खालीलपैकी काय होते? काय होते? यशवंत बघा त्यांच्या दत्तक पुत्रांचे नाव होते. विषय क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणत्या रोगामुळे रक्तामधील तांबड्या पेशींचा नाश होतो?
खालीलपैकी कोणत्या रोगामुळे रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होतो? योग्य उत्तर काय असेल? मलेरिया या रोगामध्ये बघा रक्तामधील तांबड्या पेशींचा नाश होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला होता? पंचायत राज व्यवस्थेला विचारले घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला होता? योग्य उत्तर काय असेल? 73व्या घटनादुरुस्तीने. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? कलम 52. बघा हे भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गीतांजली बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? गीतांजली या नावाचं पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा कोणाचं पुस्तक आहे गीतांजली नावाचं पुस्तक? रवींद्रनाथ टागोर बघा यांचं या ठिकाणी हे पुस्तक. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख होतो? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख होतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी